ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। पक्वादाने याच्यामध्ये भेसूर लागते थोडंसं. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो रामराधरो फलोदरो श्याम पूर्णेन्द्र सुखमुखारविन्द्रनेत्रा कृष्णं परं किमहि तत्त्व न जाने। कृष्णाय त्वदीयपङ्कजपञ्जरान्ते अद्वे मा विशुतां मानुराजहंस प्राणप्रयाणसमये कपवातपित्ते कण्ठावरोधं शरणं कुतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसारमाध्यात्मिनी जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी जार अंधकार हस्ते स्फाटिकं मारिकं पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरीं बुद्धिप्रदां शारदां। नमोऽस्तु ते व्यासविचारबुद्धे गुणार्जुनाय त्वया यन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपाय विरकाजुहावन् पुत्र्येति तनोः तरो विदुःखेन सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवे अमृतशाय सर्वाय महादेवाय नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ॐ जयन्ती मङ्गलकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वासुदा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यौन्त प्रविश्य मम वाच्मिवान् प्रसुतां सञ्जीवयत्र किल शक्तिधराय स्वदानाम् अन्यहस्तचरणं श्रवणं जगादे प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सुस्वागतं कृष्णा
चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्ण वयं नमः. अखिल गुणनिधान श्रीमद पंढरीश परमात्मा त्याच्या असीम कृपेनं, हा बोलू नका, उठताने बोलू नका, कोणाशी काही नाही. अखिल गुणनिधान श्री पंढरीश परमात्मा पुण्यशैलीला चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती आपण गेली 6 दिवसापासून भगवान परमात्म्याच्या असीम कृपेनं, साधुसंतांच्या कृपा आशीर्वादानं, आदरणीय वंदनीय पूजनीय गोविंद बाबा, परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज यांच्या सर्व सहकार्यामधून चालू असलेला हा अधिक मासाच्या निमित्तानं किंवा पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा, आजच्या ह्या नामयज्ञ सोहळ्यातले कथेचे आज सांगतेकडे आपण पदार्पण करत आहोत. कथा ही सांगतेकडे जात आहे, परंतु सप्ताहाचा सांगता मार्ग उद्या सकाळी काल्याच्या कीर्तनाने होईल. या न्यायानं कथेची सांगतेकडे आपण चाललेलो आहोत. कालपर्यंत भगवान परमात्म्याच्या गुणाचं लीलेचं संकीर्तन आपण करत आलेलो आहोत. काल भगवान परमात्म्याचा गुणनिधान असणारा भगवान परमात्म्याचा सर्व लुखामसला गामस्थानं आनंद भोगलाय. महाराज प्रभूच्या लग्नाचा, भगवान परमात्म्याच्या लग्नाचा आनंद सोहळा काल किती आनंद उपभोगलाय हा ज्याच्या त्याच्या अंतःकरणामध्ये इतका सुंदरसा विवाह सोहळा संपन्न पडला. बऱ्याचशा लोकांनी खूप आनंद लुटला. त्या आनंदातला भाग काही राहिलेला शिल्लक आहे, तो पुन्हा वाटण्याकरता भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने आपण पुन्हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहोत. भगवान परमात्म्याचे सगळे विवाह झालेले महाराज 16,108 किती व्यवहार झाले. त्याच्यातला फक्त एकच विवाहाचा आपण काल नोंद केली किंवा एकच विवाहाचा आपण प्रस्तावना केली. एकाच विवाहाच्या प्रस्तावनेमध्ये खूप आनंद भोगला आहे. परंतु भगवान परमात्म्याच्या पुढील विवाहाचं कारण काय, किम कारण, कोणत्या कारणाने भगवान परमात्म्याला एवढे विवाह करावे लागले याचे कारण मीमांसा जर शोधण्याचा प्रयत्न केला. कारण त्याचा विषय भगवान परमात्म्याने एवढे विवाह का करावे लागले, काय कारण असेल भगवान परमात्म्याला 16,108 बायका करण्याचे काय कारण असेल. त्याला शास्त्रीय कारण नाही महाराज, त्याला कारण आहे आपल्या नाथबाबांनी अभंगातून लिहून ठेवले महाराज. कोणतं, केले कर्म झाले उपजले मेले. नाथ बाबांनी हा अभंग रचना करून ठेवलाय. केले कर्म झाले त्याची भोग आले. तर सामान्य जीवाला सुद्धा कर्म भोगण्याकरता यावंच लागतंय. सामान्य जीवाला भोग प्रारब्ध भोगण्याकरता यावंच लागतंय. ते देवांना सुद्धा सुटका नाहीये. कुणाला, भगवान परमात्मा सर्वांचा कर्तुम अकर्ते मान्यता कर्तुम असणारा भगवान परमात्मा आहे. त्याला सुद्धा कर्म चुकत नाही. त्याला चुकलं नाही तर आपलं काय घेऊन बसलं महाराज. आपलं सांगू का कसं आहे महाराज, आपल्या सोप्या भाषेत सांगू का, दर्या में खसखस आहे आपली. काय आहे आपला जीव कसा आहे, दर्या में खसखस. एवढा मोठा अष्टांग समुद्र आणि आपले खसखशी दाणे एवढा आपला जीव आहे. किती खसखशीचे दाणे मोजता येतील का तुम्हाला? 1 ग्राम खसखस दिली किती दाणे होतील, मोजता येतील का? मोजता येणार नाही त्याचे. तसं आपला जीव आहे. जीव हा अल्पज्ञ आहे, जीव हा अज्ञानी आहे, जीव हा सूक्ष्म आहे. जीव कसा आहे, सूक्ष्म आहे, अल्पज्ञ नाही आहे. परंतु जीवाच्या ठिकाणी काय महाराज, जीवाच्या ठिकाणी अहंकार आहे. काय आहे, अहंकार. अहंकाराने भगवान परमात्म्याने आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी है. पाप पुण्य केले की मग नरदेहाला जन्माला यावं लागतं. मला सांगायचा मुद्दा, देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. देवा भगवान परमात्म्याला सुद्धा हे भोगावंच लागतं. भगवान परमात्म्याला भोगावं लागलं. का भोगावं लागलं? रामप्रभूच्या अवतारामध्ये भगवान परमात्मा वनवासाला गेले होते. काय झालं होतं, 12 वर्षाचा वनवास होता रामप्रभूला आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होता.
हा, अरे तुम्ही जागेवर येत का नाही पाहिलं पाहिजे ना तुम्हाला. अजून 5 मिनिटं पण सुद्धा झाले नाहीत का त्याला, तर लगेच गोंगायला लागले मला. हा, त्याला पण याला पाहिलं पाहिजे नाही, जागून खुंटे हाणून पाहावं लागतं महाराज. मध्ये मध्ये खुंट्याला ठोका हाणावं लागतं महाराज. आणि त्याच्यात काय महाराज, जे शहाणे आहे ना, शहाणे जरा जास्त असं आहे, ते ठोकून पाहावं लागते. बरोबर आहे ना. 12 वर्षाचा वनवास 1 वर्ष साधणार ना, नाही ना. 14 वर्षाचा वनवास प्रभूला खुंटा ठोकून हाण बघतं. सुगरणबाईचं काम असतं महाराज. काय असतं, सुगरणबाई ज्यावेळेस जळायला बसली ती खुंट्यानं वारंवार ठोकत राहते. का बरं, ते निघून आहे, निष्ठून आहे. आता मी यांच्यासमोर 6 दिवस करता सांगितले, यांच्या डोक्यातच नाही राहिले, तर मी तीनदा ठोकलं पाहिजे ना. असू द्या, चांगलं आहे, तुमचं लक्ष आहे हे महत्वाचं आहे. श्रवणम कीर्तनम पादसेवनम विष्णू श्रवण, 9 प्रकारची भक्ती आहे, 9विधा भक्ती आहे. प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास आहे. किती वर्षाचा वनवास? म्हणजे संपूर्ण राज्यभोगाचा त्याग करायचा आणि वनवासामध्ये वनवासी जीवन जगायचं. जिथं जी सुविधा नसेल ते असेल त्या म्हणजे बघा, धर्माचं असं आहे, आपल्याला हे वनवास शिकवतं महाराज. हा वनवास शिकवतो. तुमची परिस्थिती बघू नका, अवस्था बघा. तुम्ही मागाशी प्रवचनामधून उल्लेख केला, परमार्थ अवस्थेचा आहे का परिस्थितीचा आहे? परमात्मा हा अवस्थेचा आहे, स्थितीचा नाही. स्थितीवरती गेलो ना परमार्थ घडणारच नाही. आपण जर म्हणलं आपल्याला एसी बंगला, एसी शिवाय आपण झोपत नाही. आता इथं कोणता एसी मारा, इथे ओरिजिनल एसी चालू आहे. आपण एसी मधले हात मारा. एसी म्हणजे एअर कंडिशन. एअर कंडिशन मध्ये आपण जन्माला आलेलोच नाही. का आलो? नंतरचे भोग आपल्याला प्रारब्ध वशाने भोग प्राप्त होतील, तो भाग वेगळा. पण सगळ्यांनाच एसी प्राप्त होईलच यायचं नाही. असा हा भगवान परमात्म्याचा सुद्धा भोग भोगण्याकरताच यावं लागतं. प्रभू रामचंद्राकडून एक चूक झाली. कोणती चूक झाली? चूक म्हणता नाही यायची. बालीला त्यांनी लपून मारलं. कोणाला मारलं? बालीला. बालीची काय चूक नाही म्हणतात, असं बालीचं मत आहे, भगवंताचं नाही. मत कुणाचं आहे? बालीचं मत आहे की मला भगवान परमात्मा तुम्ही लपून मारलं किंवा छपून मारलं किंवा कपटी कावेने मारलं. भगवान परमात्मा त्याला म्हणतो, तुला मी लपून मारण्याचं काही कारणच नाही. का बरं? अरे, दुसऱ्याच्या बायकोला जर आपली बायको म्हणून तू वावरत असेल, हा अन्याय नाही का? अपराध नाही का? तो केवढा मोठा अपराध आहे महाराज. दुसऱ्याच्या पत्नीकडे वाईट नजर ठेवणं सुद्धा पाप आहे महाराज. परद्रव्य परणारी आहे की नाही, तुकोबरायांचा अभंग आहे महाराज, आहे की नाही. परद्रव्य आणि परणारी याचा धरी विटाळ धरला पाहिजे. आणि तू खुशाल आपल्या भावाची बायको, तिला आपली पत्नी समजतोय, हे पाप नाही का? म्हणून भगवान परमात्म्याने बालीला मारलं. भगवान परमात्म्याने बालीला मारलं. पण बाली म्हटलं भगवान परमात्मा, बाली असा सर्व शक्तिमान होता. बाली एवढा शक्तिमान होता. बाली राजा रावण एवढा सम्राट असणारा, एवढा मोठा राक्षस असणारा, राक्षसांचा वर्चस्व असणारा रावण, त्याला अशा बगलेत घातून समुद्राला 3 वेळे मारले होते त्या बालीने. आणि प्रभू रामचंद्राची पत्नी कुणी पळून दिली होती? विभीषणाने. रावणाने दिली आहे की नाही. मग तो रावण, एवढा बलाढ्य असणारा रावण, बालीने बगल्यामध्ये घेऊन समुद्राला 3 प्रदक्षिणा मारल्या. मग केवढा शक्तिशाली बाली. मग शक्तिशाली एवढा बाली असून सुद्धा प्रभू रामचंद्राने त्याच्या भाऊच का निवडला? सुग्रीव याला सांगितलं, त्याच्यावर आमची पत्नी शोधून आणि तिला काय किती क्षणात केला असतं मला, किती क्षणामध्ये त्याचा रावणाचा नायनाट केला असता, काही क्षण लागले असते मला. आणि त्या बालीला एक वरदान असं होतं, त्याचा शत्रू त्याच्या समोर आला, त्याचा कोणताही शत्रू जर त्याच्या समोर आला तर समोरच्या शत्रूची शक्ती अर्धी कमी होतो आणि याला अर्धी वाढत होती. असं त्याला वरदान होतं. एवढा बाली शौर्य शक्तिमान, तरी भगवान परमात्म्याला मारावं लागलं. का बरं? हो, नीतिमत्तेला धरून जर जो कोणी वागला नाही, नीतिमत्तेला धरून जर जेवण जगला नाही, तर भगवान परमात्माच काय, कोणी भगवान परमात्मा आपल्याला अन्याय करणार नाही. तुमचं मृत्यू निश्चित आहे. एवढं शक्तिमान बाली आहे, तरी सुद्धा त्याला मारावं लागलं. का? परद्रव्य आणि परनारी याचा धरी विटाळ. त्यांनी विटाळ धरला नाही. परद्रव्याला तो आपल्यास म्हणू लागला, परनारीला आपल्यास म्हणू लागला, म्हणून त्याला मारावं लागलं. असा शक्तिमान असणारा बाली मारला गेला.
त्याच रामायणामध्ये वनवासाच्या काळामध्ये सुग्रीवाचा भेट करणारा सुग्रीव हा भगवान परमात्म्याचा भक्त आहे. आणि त्याच्या पुढचं सांगू, सुग्रीवाच्या जीवनामध्ये संतांची भेट. सुग्रीवाच्या जीवनामध्ये तुम्ही म्हणता आपण श्रीमद भागवत कथा सांगतो, हा रामायण सांगते, मी तुम्हाला त्याच विषयापर्यंत घेऊन जातोय महाराज. सांगतोय पूर्व पेटिका सांगते. सुग्रीवाच्या जीवनामध्ये संतांची भेट आहे. संत कोण आहे? हनुमंतराया. हनुमंतरायांची भेट आहे. हनुमंतरायांचे संत सत्संग देई संतांचा संग देई महाराज. संतांचा संग दिल्याने काय होते महाराज? काय होत का काही? वैष्णवा संगती सुख वाटे देवा. वैष्णवा संगती सुख वाटे सुख वाटे वैष्णवा संगती सुख वाटे गायनाचे बोळे आपली आनंद गायनाचे बोळे आपली आनंद. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा भाऊ जीवन सुखात महाराज. सुग्रीवाच्या जीवनामध्ये संतांची भेट आहे. आणि संत महाराज सुखाचे संत सुखवसे एकची ठाई बहुपाई संतांच्या. तिथं सुख सर्व संतांच्या चरणावरती आहे असं संत जीवनामध्ये प्राप्त झाले. म्हणून संत संगतीने थोर लाभ झाला. मायाधिक वैरी छान. पण कधी हे सगळं म्हणायला मोह घालायचा, कामात्री कवर घालायचा, पण कधी जीवनामध्ये संत भेटले पाहिजे. संतांचं आगमन जीवनामध्ये झालं पाहिजे. जीवनामध्ये संतांचं आगमन ज्या दिवशी होईल त्या दिवशी सगळेच विषय दूर होऊन जातात महाराज. सुग्रीवाच्या जीवनामध्ये हनुमंती सारखं संत जीवनामध्ये आले. परिणाम असा झाला महाराज, वनवासाला जात असताना साधू महात्म्यांनी अनेक वर्ष आपला मला वाटतं ते जात नांदूरचे महाराज कधी आले ते त्यांचं कधी कीर्तन होतं? तिसऱ्या दिवशी होतं ना. त्यांनी सांगितलं या भूमीचं महत्व सांगत होतं. या भूमीचं महत्व सांगत असताना याला दंडकारण्य म्हणतात. खरंच आहे महाराज बरं का. नाशिक पंचवटी ते पंढरपूर हा मधला जेवढाही भाग आहे ना महाराज तो सगळं दंडकारण्य म्हणतात. त्याला दंडकारण्य म्हणतात. तिथे सर्व साधूंची तपश्चर्या भूमी आहे. साधू संतांचा आगम त्या स्थळीवरती वास आहे. तिथे साधू संतांना भगवान परमात्म्याची इतकं चिंतन केलेली ही भूमी आहे. नाशिक ते पंढरपूर त्याच्यामध्ये आपला सुद्धा भाग येतो फार. याला दंडकारण्य सुद्धा म्हणतात. हे दंडकारण्यच आहे. या दंडकारण्यामध्ये साधू संतांना तपश्चर्या भूमी आहे. अनेक साधू तपश्चर्या करत होते. आणि या सर्व साधू संन्यासी साधूला एक चमत्कार माहित झाला भगवान परमात्म्याचा. काय चमत्कार माहित झाला महाराज भगवान परमात्म्याला? भगवान परमात्म्याच्या दगडाला पाय लागला का स्त्री तयार होते. झाली की नाही महाराज? अहिल्याचा महाराज उद्धार झाला की नाही? आता याच्यामध्ये एक शंका आहे महाराज बरं का. दगडाची बाई होते ही बरोबर आहे की नाही? झाली की नाही? अहिल्याच्या शिळेला दगडाला पाय प्रभूचा लागला आणि अहिल्या तयारी की नाही हो? झाली की नाही? झाली ना महाराज. मग अगोदर स्त्री होती का अगोदर दगड होता? काय होत? अगोदर स्त्री होती नंतर दगड झाली ना महाराज. शाप दिला महाराज इंद्राचा आणि तिचा कामेच्छा भावनेने महाराज ऋषींनी तिला शाप दिला. परिणाम तिला शिळा व्हावा लागली, दगड व्हावा लागला. का बरं? शिळा झाली म्हणजे याचा अर्थ काय होतो? म्हणजे भगवान परमात्म्याची शक्ती सांगायची मला. भगवान परमात्म्याची शक्ती सांगतो. ज्ञानोबरायांची पण शक्ती सांगतो महाराज. भगवान परमात्म्याची शक्ती आहे. त्या शिळेला पाय लावला तर दगडातनं श्री तयार झाली. ही भगवान परमात्म्याची शक्ती. बरोबर आहे की नाही? आहेच ना महाराज. पण माझे ज्ञानोबर आहे दगडाच्या भिंतीवर असलेली चल भिंत म्हणले.
5 वाजेपर्यंत चालू. अशोक महाराज प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. वनवासाला गेल्यानंतर सर्व ऋषींना, दंडकारण्य असलेल्या ऋषींना सर्वांना वाटलं का प्रभूच्या दगडाला पाय लागला का स्त्री तयार होते, म्हणजे काय होतं, बाई तयार होते. मग त्यांच्या अंतःकरणाचा विषय झाला. जर आपल्याला संन्यासी महात्म्याला सुद्धा वाटू लागले महाराज, काय झालं, संन्यासी साधूंना सुद्धा असं वाटू लागलं की आपल्याला सुद्धा एक एक पत्नी असावं, आपल्याला सुद्धा एक एक बायको असावी. साधूंना वाटलं महाराज. सामान्य जीवन वाटणं ते काय नव्हतं, साधूंना वाटतं जन्मभर तपश्चर्या केलेली आहे आणि म्हणूनच योगाच्या मार्गामध्ये कठीणता आहे. जे योगाची या वाटा, जे निघाले त्या दुःखाची जे भागा वाटा सीन झाला, त्याच्या वाशाला दुःखच येते महाराज. योगानं सुद्धा भगवान परमात्म्यापर्यंत जाते. योग याग विधी येणे नव सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी महाराज योगानं. पण योगाला सुद्धा वाटलं आपल्याला लग्न करावं. कधी वाटतं असं, हो आपण सुद्धा बरेच असे महाराज संन्यास घेणारे बरेच लोक पाहिले महाराज आधी, बरं का. संन्यास घेतलेले पाहिले महाराज, पण ते वैतागून संन्यासी झालेले. संसारानं वैतागले, बायका पोरांनी झोडून काढले म्हणून ते संन्यासी झालेत महाराज. असे संन्यासी खूप पाहिलेत महाराज. हे संन्यासी टिकत नाही महाराज. का बरं, 4-2 वर्ष संन्यास पत्करलं का मग 5व्या-6व्या वर्षी त्यांच्या पूर्ण लक्षात वनिता आठवते. वनात गेले वनिता आठवायला लागली. काय होतं, वनात गेले पुन्हा वनिता आठवायला लागली, पुन्हा गावात आला दाढी बटिंग करून महाराज. अहो खरं सांगतो महाराज, बरं का, माझ्या जीवनामध्ये असे काही महात्मे मला पाहायला भेटले. खरं सांगतो, खरं अगदी म्हणजे व्यासपीठावरती बसून सांगतोय. एक महात्मा संन्यासी महात्मा होता महाराज, बरं का. त्याच्या जटा अक्षरशः पायापर्यंत लांब होत्या. अहो त्याच्या जटा सांभाळायचे म्हणजे त्याला आंघोळ घालायची म्हटलं ना तर 2 माणसं लागायची. त्यांनी एकनिष्ठ जटा सांभाळायचे आणि एकनिष्ठ पाणी घालायचं, असं ते एवढ्या जाम जटा, एवढा सुंदर, म्हणजे जटा लांब करण्याकरता किती तपश्चर्या करायला लागली असं मला. हो 4-2 वर्षाला पाहिलं महाराज. आमची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस मी फार तर 18-19 वर्षाचा असेल. 20 वर्षाच्या दरम्यान, म्हणजे आमचं तो पण लग्न पण झालेलं नव्हतं. आणि तो साधू आमच्या जेवणात म्हणतो, एवढा मोठा वैरागी साधू, आणि आमच्यात रोज उठून बसायचं महाराज. रोज जेवायचा, रोज आम्ही एक मोटरसायकल, त्याची मोटरसायकल पिळू आम्ही बेजार झालो महाराज. शिकलो तर आम्ही त्याच्या गाडीवर गाडी चालवायला. त्यावेळेस मोठी बुद्धी असते, अक्कल नसते, ज्ञान नसतं. पण तो साधू, एवढा संन्यासी असणारा साधू, त्यांनी संपूर्ण जटा काढल्या, पत्नी केली आणि त्याचा मुलगा पंढरपूरमध्ये इथं एक गॅरेजवर काम करते मला. पंढरपूरलाच आहे, गॅरेजवर काम, गॅरेज स्वतःच मोटरसायकल तरी. आणि योगायोगाने आम्ही वारीला आपलं पायी चाललो होतो. त्यांनी मला ओळखलं, म्हणलं राजू इधर आओ. मला कोण ओळखते, मला पंढरपूरमध्ये अनेक लोक ओळखतात, मला वाटतं कोणतरी असं ओळखते. जवळ गेलं तर मला तो माणूस ओळखतोय ना. आमची वेळ जवळजवळ 30-1 वर्षानंतर भेट झाली आमची. आणि जटा गेलेल्या, त्याची दाढी गेलेली, म्हणजे आपला सांडा पांढरा पेशा, पांढरा शर्ट घातला. मी तर आश्चर्य झालो माझ्या भाऊ. अवस्थेने मला नावाने ओळखले इथपर्यंत ठीक आहे. मी जवळ गेलो पण मला काहीच कळालं महाराज. पण त्याची एक खोड होती, त्याला बिडी वाढायची स्टाईल होती ना, ती मला ध्यानात होती. आणि तशीच तू बिडी वाढत होता. बिडी इथे ठेवायचा आणि मोठा झुरका मारायचा. अरे म्हणजे हे तर मनोहरनाथजी आहे. त्याचं नाव मनोहरनाथजी होतं. म्हणजे मी कोणावर अन्याय कपटी भावने बोलत नाही. संन्यासाचं सुद्धा संन्यास शेवटपर्यंत टिकेलच याची गॅरंटी नाही. अजून एक दृष्टांत सांगतो महाराज. एक वेश्या होती आणि एक साधू महात्मा होता. दररोज त्या रस्त्याने जायचा आणि रस्त्याने जात असताना भीक मागायचा, अन्नदान करायचं, जे काही त्याला भिक्षा मिळेल त्याच्यावर तो उदरनिर्वाह करायचा. संन्यास ती वैश्याने एकदा त्याला पाहिलं त्याला आणि त्या साधूला विचारले, साधू तुमची दाढी खरी का हो? साधूला विचारलं त्याने. काय विचारलं? हो तुमची दाढी खरी का हो? ते म्हणायचं आज नाही उत्तर द्यायचं, उद्या देईन. पुन्हा दुसऱ्या दिवशी साधू महात्मा आपल्या नित्यकर्म करत असताना पुन्हा भिक्षा मागण्याकरता आला का ती वेश्या त्याला पुन्हा विचारायची, महाराज अहो तुमची दाढी खरी का? त्याला आज नाही सांगणार, उद्या. असं करत करत कितीतरी दिवस गेले, किती वर्ष गेले महाराज. पण तो रोज त्याला हेच उत्तर द्यायचं, काय माझी दाढी, तुझी दाढी खरी आहे का? हो उद्या उत्तर देईन, आज नाही सांगत. असं करत करत एक दिवस त्या साधूचा देह सुटला महाराज. देह सुटला नेमके अंत्ययात्रा त्याच्या घरावरून चालली होती महाराज. कुणाच्या?
तिच्या दारातून अंत्ययात्रा चालली आणि अंत्ययात्रा चालल्यानंतर त्या वेश्येने पुन्हा विचारलं, हो यार मी रोज विचारित होते दाढी खरी का दाढी खरी का, पण ते काय म्हणायचं उद्या सांगन. आणि तिथंच ते साधून सांगितलं आज माझी दाढी खरी आहे. कधी सांगितलं? कधी? हो संन्यासत्व टिकेलच याची खात्री नाही महाराज. संन्यास शेवटपर्यंत टिकेलच याची खात्री नसल्या कारणानं आज माझी दाढी खरी का, तर आता मी या देहातून सुटलेलो आहे. आता माझी दाढी निश्चित खरी आहे. आजपर्यंत केलेला जो संन्यास आहे माझा तो निश्चित माझा खरा आहे. आणि कधी लई शेंड्यावर गेलेले पक्षी परत खाली आलेले महाराज. आईचे कैसे झाले वा आईचे कैसे झाले आईचे कैसे झाले आईचे कैसे झाले कर्म करोने मन की साधू कर्म करोने मन की साधू आगा गावो मेरा आगा गावो मेरा कर्म करोने मन की साधू कर्म करोने मन की साधू आगा गावो मेरा आगा गावो मेरा अंगा लावून या राख. हं? कुठपर्यंत आल तुम्ही? काय सांगत होतो मला? हं? कथा सांगत होतो मला नाही, एखादं कोणतरी कथा सांगत होता काहीतरी. मी माझ्या मुद्द्यावर हटत नाही महाराज. मी कुठेही जाऊ द्या, कुठं फिरून दे, मी मुद्द्यावर येणार आहे परत. काही खाशी करू नका. साधू महात्म्याने विचार केला, एवढा भगवान परमात्म्याच्या चरणाचा धूळ लागली, संत चरण लागत सहज. पुढचं म्हणू नका, फक्त संत चरण लागत सहज. अहो संतांचं चरण देवाचं चरण लागलं तर भगवान परमात्मा दगडातून मूर्ती प्रकट झाली. सगळ्या साधूंना वाटलं आपल्याला सुद्धा अशी पत्नी असावी, एक एक पत्नी असावी. मग त्या ऋषीमुनींनी काय केलं महाराज, ज्याला गोरी बायको पाहिजे असेल त्यांनी पांढरा शुभ्र दगड घेतला, ज्याला काळी बायको पाहिजे असेल त्यांनी काळा पाषाण घेतला, एखाद्याने जाड बायको असेल तर मोठा दगड घेतला, एखाद्याला किरकोळ पाहिजे असेल तर त्यांनी बारीक दगड घेतला. कोणा जसं ज्याला ज्याची कल्पना असेल, ज्या ज्या साधूची जशी जशी कल्पना असेल तसे कल्पनेचे त्यांनी दगड आपल्या डोक्यावरती घेतले आणि प्रभू रामचंद्र वनामध्ये आलेले. प्रभू रामचंद्र वनामध्ये आलेत महाराज. आणि ज्या ज्या साधूला वाटलं आपल्याला पत्नी करावी, पत्नी मिळावी, त्या दृष्टीने त्यांनी जसे जसे पाहिजे तसे दगड घेतले आणि दगड घेऊन त्या साधूंच्या भेटण्याकरता वनामध्ये आले. साधू वनातच होते आणि भगवान परमात्म्याच्या बरोबर लक्ष्मण मैया आणि सीता मैया आणि त्यांचं स्वरूप पाहिलं महाराज. काय झालं, सगळ्या बायकाला आपल्याला बायका मिळाव्यात, आम्हाला बायका मिळाव्यात म्हणून सगळ्यांच्या अंतकरणाचा विषय बायको 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 बायको, सगळ्याच्या अंतकरणाचा विषय बायको झालेला होता साधूंचा. पण माझ्या भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिलं, माझ्या भगवान परमात्म्याचा नीलवर्ण रंग पाहिला आणि राजस सुकुमार मदनाचा पुतळा सौभाग्य सुंदर लावणे सागर, सौभाग्य सुंदर लावणे सागर, सौभाग्य सुंदर सौभाग्य लावण्याचा गाभा, चैतन्याचा जिव्हाळा, लावण्यवान असणारा माझा भगवान राम प्रभू अवताराला, त्यांच्या बरोबर असणारे लखनजी भाजी आहेत, शेष भगवंताचा अवतार आहे, माता सीता आहे जी लक्ष्मीचे अवतार आहे. या तिघांच्या स्वरूपाला धुळून महाराज त्या साधूंच्या डोक्यावरती दगड होते ना, बायको बनवण्यासाठी, बायको तयार करण्यासाठी जे दगड होते ना महाराज, ते दगड ते त्यांच्या डोक्यावरती ओझा हे त्यांच्या लक्षातच नाही आली. पण ते म्हणले देवा मला बायका करा. काय बायको मागायचे विसरून गेले महाराज. त्या भगवान परमात्म्याचं असणार अखिल कोट ब्रह्मांड नायकाचा असणाऱ्या स्वरूपाला पाहून स्वरूपाला इतके साधू बोलले महाराज की आम्हालाच बायका करा.
आता भगवान परमात्म्याचं राम अवतारामध्ये एक वचन दिलेलं होतं, एक वाणी एक पत्नी आणि एक वचनी, या 3 गुणामध्ये भगवान परमात्मा मानलेला आहे. का बरं? हे वाल्मिकाने अगोदरच रामायण लिहून ठेवलं आहे. बोलिले वाल्मिक तैसेच करी वर्तुळ नाविन नामा म्हणे. जसं बोललेलं आहे वाल्मिक ऋषी, वाल्मिक ऋषीने ज्या पद्धतीने रामायण लिहिलं त्याच्यामध्ये अनेक बायका म्हणून 2 अवतार महाराज पूर्ण आणि पूर्णतम तुम्हाला 6 प्रकारने भगवान परमात्म्याचे 24 अवतार सांगितले. किती? 24 अवतारामध्ये विशेष प्रकारचे 10 अवतार आहेत आणि त्या 10 अवताराचे 6 प्रकार केलेत की नाही महाराज? आहे की नाही? पाठात येतील ना आपल्या? येतात का पाठात? जोग महाराजांचे पाठात संस्थेत पाठाला येत असेल, हा विषय येत असेल ना? कोणते कोणते सांगा बरं एकदा. हा शाबाश. अंश, अंशांश, अवे कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम असे 6 प्रकार केले. गर्ग संहितेमध्ये त्याचे नोंद आहे महाराज. गर्ग संहितेमध्ये भगवान परमात्म्याचे या अवताराचे 6 प्रकार केले. आणि भगवान परमात्मा राम आहे, हा पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार जरी असला भगवान राम, पण त्याला जसं बोलिलं वाल्मिक, जसं वाल्मिकांच्या एकाही शब्दाच्या पुढे रामप्रभूला जाता आलेलं नाही. हे रामप्रभूला ज्या वाल्मिकाने जे लिहिलं त्याच्या अक्षरात बदल करता आलेला नाही, त्याला म्हणून पूर्ण अवतार आहे. पण भगवान कृष्णाचा अवतार तसा नाही महाराज. भगवान कृष्णाचा अवतार